फ्रेंड्स, वेलकम. चला, मी आज तुम्हाला निजामाची शिवरात्री दाखवते. माळावरची जत्रा आणि महादेवाचं मंदिर वगैरे. तर त्याआधी आपण बघू रात्रीचा टाईमला आम्ही कंडेक्शरला गेलो होतो बाहेर, कारण शिवरात्री होती. म्हणलं चला मंदिरात दर्शन वगैरे घ्यावे आणि यात्रा पण होती, जत्रा वगैरे. खूप छान आणि एवढं ट्रॅफिक होतं. आणि मंदिरात जायचं म्हणलं तर एवढी गर्दी होती. मंदिराच्या बाहेर रांग लागून होती आणि गाडी कुठं ठेवायला जागा नव्हती. म्हणून बस असंच बाहेरून काही खरेदी घेतली जत्रेमधून. आणि ट्रॅफिक तुम्ही बघू शकतात किती ट्रॅफिक होतं. आणि दुकानं वगैरे एवढे छान होतं ना जत्रेमध्ये. खूप छान छान वस्तू विकायला होत्या, मूर्तीज वगैरे. मला मूर्ती तर खूप आवडल्या. खूप सुंदर सुंदर होत्या. मला लहानपणीची आठवण आली. आपल्याला लहानपणी कसं असायचं ना, आमच्या गावामध्ये कोलंबीमध्ये ना खूप मोठी जत्रा भरती दत्तात्रेयची. 3-4 दिवस असते, पण खूप सुंदर असते. आणि आमची जत्रा म्हटलं की आकाशपाळणापासून सुरू तिथंच खतम असायची. तिथंच लय छान वाटत होतं. तसंच लहान लेकराच्या वस्तू वगैरे खूप छान. आणि तुम्ही गर्दी बघताय, रांग वगैरे लागून होती. आणि मंदिराला डेकोरेशन पण खूप छान केलं होतं. एवढी गर्दी होती म्हणून म्हणलं आपण तर इथंच राहतो, कारण बाहेरून गावून पण लोक आले होते बाहेरून वगैरे. आपण या मंदिरात कधी येऊ शकतो म्हणून आम्ही गेलो नाही तिथं, कारण गर्दी खूप होती. आणि गाडीही जागा लावायला गाडी कुठंच नव्हती. आणि पोलीस पण होते ना, तर असं वाटत होतं अरे कुठलाही सण असो काही असो, त्यांना त्यांची ड्युटी करावीच लागते. मग असंच पुढं म्हणलं चला आज बाहेर आलोच आहोत तर पूर्ण निजामाबाद फिरून घेऊ. असंच पुढं जाताना एका मंदिरामध्ये छान प्रसाद देत होते, फ्रूट्स वगैरे उपवासासाठी. ते प्रसाद वगैरे खाल्ला. मग त्यानंतर घरी आल्यावर ह्यांचा उपवास होता म्हणून मी शाबूचे वडे बनवायला घेतले. मी जाताना शाबू भिजू घालून गेले होते. आल्याच्या नंतर ड्रेस वगैरे चेंज करेपर्यंत मी बटाटे वगैरे उकडायला ठेवले. बटाटे वगैरे उकडलेला त्यानंतर मी शाबूची तयारी करायला सुरू केले. मी आज पहिली वेळेस शाबूचे वडे बनवते. शाबूची खिचडी मी बरेच वेळेस बनवले, पण म्हणलं चला शाबूची वडे बनवू. मला खूप आवडतात आणि ह्यांना पण मला ट्राय करायला द्यायचे होते. ह्यांनी कधी खाल्ले नव्हते, म्हणजे बाहेर खाल्ले असतील पण घरी खाल्ले नव्हते. तर मी त्यांना सांगितलं ना मी वडे बनवते, म्हणलं चला सरप्राईज द्यावं ह्यांना. कारण जर सांगितलं असलं तर बोलले असते कशाला, कर ना आपण जे नॉर्मल बनवतोय ते असं तसं. म्हणून म्हणलं ह्यांना सरप्राईज द्यावा. आणि ह्यांना खूप आवडले. त्यासोबत मी नारळाची आणि खोबऱ्याची मिक्स चटणी बनवली होती, ते पण खूप छान होती. असं बोलत होते खूप छान आहे, सुट्टीच्या दिवशी पुन्हा कर. तुम्हाला पण आवडले का सांगा. आणि मी फर्स्ट टाईम बनवते तर कदाचित तुम्हा तेवढे चांगले झाले नसतील, दिसत नसतील, पण चवीला खूप छान लागत होते. आणि शेंगदाण्याचं वाटलेलं वाटण पण टाकले, कूट वगैरे. ते थोडं बारीक घेतलं होतं, सकाळच्यापेक्षा बारीक करून घेतलं थोडंसं. आणि मी हिरव्या मिरचीचा ठेचा पण बनवला होता. म्हणजे मिरची, जिरे वगैरे टाकत नाहीत उपवासाला म्हणून मी ते टाकलं नाही. कोथिंबीर आणि सेंद्या नमक टाकून मी ते करून घेतलेलं. आणि कोथिंबीर पण टाकली. कोथिंबीर मला जास्त प्रमाणात टाकायची होती, पण म्हणलं मी तळून घेणार आहे, त्यामध्ये थोडी खराब होईल म्हणून टाकले नाही त्यात. आणि हे सगळं मिक्स केलं जिन्नस. आणि त्यामध्ये मीठ टाकलं, सेंदे नमक. आपलं नॉर्मल मीठ टाकलं नाही, कारण उपवासाला चालत नाही. मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. पण बरेच लोक खातात पण ते काही पर्याय नसतील म्हणून खातात, पण काही जण खातात. आणि मी त्याचे छान असे बारीक चपटे वडे करून घेतले. जर जाडसर केले तर ते ऑइली होतात आणि लगेच मऊ होतात, म्हणून मी असे छान चपटे वडे करून घेतले. आणि आणि आम्ही इथं मध्ये राहून 3-4 वर्ष झाले, पण मी त्या मंदिरात गेले नव्हते. माळावर डोंगर वगैरे आहे त्यामध्ये, तर हे बोलले होते आपण उद्या सकाळी जाऊत म्हणून. ते पण छान होतं. मग सकाळी सकाळी लवकर उठून आवरून ह्यांना उपवास सोडण्यासाठी स्वयंपाक बनवून दिला. म्हणलं तुम्हाला ते दाखवावं, पण उशीर होतो कॅमेरा घेतलं तर हातामध्ये, म्हणून म्हणलं आधी स्वयंपाक बनवून त्यांना उपवास सोडण्यासाठी द्यावं, नंतरच आपलं जे काय आहे ते करावं. मग पहिलं त्यांना करून दिले. ते ड्युटीला गेले, कारण सुट्टी नव्हती. काल होती सुट्टी, आज सुट्टी नव्हती, म्हणून ते गेले. नंतर पुन्हा परत आले थोड्या वेळाने, ते 11 वाजता. मग आम्ही परत त्या मंदिरात गेलो 11 वाजता. छान. इकडं तेल पण ह्या बाजूला गरम होण्यासाठी ठेवले. आणि मी डायरेक्ट डब्यामधलेच तेल टाकले, कारण आपण जे पोरीमध्ये वगैरे रोज यूज करतो त्यातलं एखादी 2 वेळेस आपण तळून घेतो आणि ते परत त्यात टाकतो. म्हणून म्हणलं उपवासाला कशाला, म्हणून डायरेक्टली मी 5 किलो ते आणते ना डब्बा, त्यातलंच तेल यूज केले. आणि स्टार्टिंगला जेवढे मावतील तेवढे वडे तळायला टाकले. छान क्रिस्पी झाले होते. हे लो फ्लेमवर पण नाही आणि हाय फ्लेमवर पण नाही,
थोडंसं मीडियम गॅसवर तळायचं. जर हाय झालं तर ते करपतील जास्त तर, आणि जर स्लोमध्ये गेलं तर ते तेल पूर्ण ऑब्झर्व करतील म्हणून. आणि वडे खूप छान तळले होते, एकदम क्रिस्पी झाले होते. तुम्ही बघू शकतात. आवडले का तुम्हाला? आणि इकडं आम्ही तर माळावर चाललो. एवढे डोंगर, एवढा मोठा मोठा डोंगर होता. हे निजामाबादच्या थोडं आउटसाईडला आहे. मी 4 वर्ष झाली इथं राहते, पण पहिलं गेले नाही. मला तेच वाटतं, तुम्हाला माहिती आहे मला डोंगर वगैरे खूप आवडतं. असं वाटत होते उन्हाळ्यामध्ये एवढं छान दिसते, एवढा मोठा डोंगर. आणि दगड तर असे होते ना, असं एकावर एक ठेवल्यासारखे एवढे मोठे दगड. जर त्यांना धक्का दिला तर पडतील असे तुम्ही बघताय. असं भीती वाटत होती. आणि ह्या मंदिरात ना, असं पूर्ण दगडामध्ये मंदिर होतं ना, खूप छान होतं. एकदम खाली एक दगड तर असं डेंजर असल्यासारखंच होता. तुम्ही बघताय हे दगड कसे आहेत, मला खूप आवडतात. आपल्या महाराष्ट्राच्या जायच्या रस्त्याला पण आहे, त्या रस्त्याचे मला दगड खूप आवडतात, म्हणून मला हे इकडे घेऊन आलेत, कारण मला तसे खूप आवडतात. आणि असाच एक माळ आहे तिकडे आरमोर साईडला, तो पूर्ण गुफेमध्ये माळामध्ये मंदिर आहे. कुठलीही भिंत नाही, कुठले काहीच नाही. खूप सुंदर आहे. कधीतरी घेऊन जाईल मी तुम्हाला. आणि आम्हाला जाईपर्यंत थोडा उशीरच झाला होता, प्रसाद वगैरे संपला होता. मग म्हटलं चला आपण मंदिरात आलोय दर्शनासाठी. मग पायऱ्या चढून वर गेलो, आणि वर गेल्याच्या नंतर एवढा छान दृश्य होतं, एवढं छान नजारा होता ना. आणि त्या साईडला नदी वगैरे होती, ते तर एवढं सुंदर दिसत होतं. असं वाटत होतं उन्हाळ्यामध्ये हे एवढं सुंदर दिसतंय तर पावसाळ्यामध्ये किती छान दिसत असेल ना. आणि इथं पण जत्रा लागली होती, माणसांची गर्दी वगैरे होती, पण आम्हाला यायला थोडा उशीरच झाला. पण तिकडे त्या साईडला किल्ला आहे, निजामशहाचा किल्ला आहे तो. तो तुम्ही हिस्ट्रीमध्ये वाचला असेल. मी पण हिस्ट्रीमध्ये, निजामाबादच्या हिस्ट्रीमध्ये किल्ले वगैरे वाचलेत, पण बघितले लग्न झाल्याच्या नंतरच. आणि खूप छान होतं सगळं. आणि दुसऱ्या साईडला पण एक माळावर असंच मंदिर होतं, खूप छान. खाली हे करून ठेवले होते, मांडप वगैरे टाकले होते ते, आणि एक दगडामध्येच मंदिर कोरलेलं होतं. आणि नंदी खूप मोठा होता. हे बघा तुम्ही, दगड किती मोठा आहे आणि किती असं आदर ठेवल्यासारखं आहे, रिअल. आणि खूप मोठा दगड आहे, त्याच्या खाली मंडप वगैरे आहे. आणि ह्या साईडने पण रस्ता होता, लोक तिकडून येऊन इकडनं पण जात होती, कारण तिकडं मंदिर आहे ते एक माळावर, त्या मंदिरात जात होते. आम्ही काय तिकडे गेलो नाहीत, फक्त इथूनच बघले, दर्शन घेतले ते तेवढंच. कारण ह्यांना पण परत बँकला जायचं होतं, हे बँकमधूनच आले होते. मग म्हणलं आता नको जायला. आणि तिथं थोडा वेळच बसलो. आणि तुम्हाला माहिती आहे का, असं वाटत होतं मला मी जणू का महाराष्ट्रातच आहे. इथं अर्ध्याहून जास्त माणसं मराठीत बोलत होते. चला, तुम्हाला कसं वाटलं निजामात? चला भेटू पुन्हा.